हाय एव्हरीवन, आज आपला डे 7. आज बोलूया स्टॉक मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीजबद्दल. स्टॉक मार्केटमध्ये कमवायचं सगळ्यांनाच असतं, पण कसं आणि किती काळासाठी हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेड केले जातात, जसं की लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट, स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे. जसं की लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट 3 ते 4 वर्षाचा कालावधी आणि रिस्क कमी, पेशन्स लागतो. दुसरं आपलं स्विंग ट्रेड 2 ते 3 आठवड्यांसाठी. आणि तिसरं आपलं इंट्राडे ट्रेडिंग, एका दिवसात घेणे आणि एका दिवसात विकणे. आणि चौथं इंडेक्स फ्युचर अँड ऑप्शन, रिस्क पण तितकंच मोठं आणि प्रॉफिट पण. मी पर्सनली इंट्राडे करते, कारण मला दररोज मार्केट मुवमेंट समजायला आणि डिसिप्लिन राखायला आवडते. पण सगळ्यात महत्त्वाचं, स्ट्रॅटेजी कुठलीही निवडा, नॉलेज, रिस्क मॅनेजमेंट हेच सक्सेसचे मार्ग आहेत. माझ्यासोबत शिकण्यासाठी फॉलो करून ठेवा, कारण मी असंच झिरोपासून स्टॉक मार्केट शिकवणार आहे. कारण माझ्यासारखं प्रत्येक वुमेनला इंडिपेंडेंट होता येईल, आणि ते पण स्वतः अभ्यास करून, कुणाच्या टिप्स किंवा न्यूजवर नाही. चला शिकत राहूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.